Hello everyone. Good morning to all. Welcome back to the session Financial Market. I am Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Outcome of this lecture. In today's lecture, we will discuss about types of financial market. Financial market can be divided into two parts: organized financial market and unorganized financial market. Organized financial market means the market where rules and regulations are applicable. Markets where rules and regulations of government are applicable, and unorganized financial market where no rules and regulation of government are applicable. So let's discuss about it. Financial market. It can be divided into two parts: organized financial market, unorganized financial market. In organized financial market, it can be also divided as banking system, cooperative system, development banking system, and money market. Unorganized sector or unorganized financial market, it is indigenous bankers, cheat funds, nidhis, and landlords. Organized financial market. Organized financial market comprises of an impressive network of bank, financial institution, investment institutions, and a range of financial instrument. बघा, ऑर्गनाइज फायनान्शियल मार्केटमध्ये बँका येतात, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स येतात, इन्व्हेस्टमेंट इन्स्टिट्यूशन्स येतात, म्हणजे ज्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या आहेत त्या, आणि रेंज ऑफ फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट यामध्ये येतात. इट कव्हर्स बोथ लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट. ह्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट्स येतात. इट कंप्राइजेस ऑफ banking system, cooperative system, development banking system, and money market. It is the one where standardized rules and regulations are set up for dealing in securities. म्हणजे organized financial market मध्ये standardized rules and regulations set up केलेले असतात for dealing in securities. This market is under supervision and control of SEBI and RBI and other regulatory bodies. It is further divided as capital market, money market, etc. बघा काय म्हटलं इथे की ऑर्गनाइज फायनान्शियल मार्केट कशाला म्हणतात, तर ज्या मार्केटला स्टँडर्डाइज रूल्स आणि रेग्युलेशन्स ऍप्लिकेबल असतात किंवा ज्या मार्केटसाठी रूल्स रेग्युलेशन सेटअप केलेले असतात फॉर डीलिंग इन सिक्युरिटीज. आणि या मार्केटवर सुपरविजन आणि कंट्रोल कोणाचं असतं, तर सेबीचं असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं असतं. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि other regulatory bodies also regulate this financial market. It can be divided as capital market and money market. Here we will discuss about capital market. Capital market is designed to finance long term इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल मार्केट कशाला म्हणतात, म्हणजे कॅपिटल मार्केट लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट ला फायनान्स करण्यासाठी किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जिथे फायनान्स केल्या जातात, इट इज कॉल्ड कॅपिटल मार्केट. द ट्रान्झॅक्शन टेकिंग प्लेस इन दिस मार्केट विल बी फॉर पिरियड ओव्हर अ इयर. म्हणजे आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणतात, तर ओव्हर द इयर, एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी. द मार्केट वेअर इन्व्हेस्टमेंट फंड लाईक बॉन्ड्स, इक्विटीज, मॉर्गेज आर ट्रेडेड आर नोन ॲज कॅपिटल मार्केट. म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये बॉन्ड, इक्विटीज आणि मॉर्गेज हे सगळं यांचं ट्रेडिंग चालतं, त्याला कॅपिटल मार्केट असं म्हणतात. प्रायमरी रोल ऑफ कॅपिटल मार्केट इज टू चॅनलाइज इन्व्हेस्टमेंट फ्रॉम इन्व्हेस्टर्स हू हॅव सरप्लस फंड टू दोज वन्स हू आर रनिंग डेफिसिट. बघा, प्रायमरी रोल ऑफ कॅपिटल मार्केट काय आहे, चॅनलाइज इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट चॅनलाइज करणं फ्रॉम इन्व्हेस्टर्स हू हॅव सरप्लस फंड, म्हणजे जे लोक बचत करतात, ज्यांच्याकडे सरप्लस फंड आहे, त्यांच्याकडून ह्या इन्व्हेस्टमेंट कोणाकडे चॅनलाइज करणं,
द पर्सन्स हू आर रनिंग डेफिसिट, ज्यांच्याकडे फंड कमी आहे त्यांच्याकडे चॅनलाइज करणं हा प्रायमरी रोल आहे कॅपिटल मार्केटचा. कॅपिटल मार्केट ऑफर्स बोथ लॉंग टर्म अँड ओव्हरनाईट फंड. म्हणजे कॅपिटल मार्केटमधनं तुम्हाला लॉंग टर्म फंड आणि ओव्हरनाईट फंड म्हणजे काही कालावधीसाठी सुद्धा फंड मिळू शकतो. The financial instruments that have short or medium term maturity period are dealt in the money market, whereas financial instruments that have long maturity period are dealt in capital market. म्हणजे ज्या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटचा पिरियड हा शॉर्ट टर्म किंवा मीडियम टर्म मॅच्युरिटी असते त्याला मनी मार्केट असं म्हणतात, आणि या फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स हॅव लॉंग टर्म मॅच्युरिटी पिरियड आर डेल्ट इन कॅपिटल मार्केट. लॉंग टर्म मॅच्युरिटी पिरियड असतं त्या कॅपिटल मार्केटमध्ये त्यांचं ट्रेडिंग होतं. कॅपिटल मार्केट कव्हर्स फॉलोइंग टाइप्स. आता कॅपिटल मार्केटमध्ये काय काय येतात तर इंडस्ट्रियल म्हणजे टाइप्स ऑफ सिक्युरिटीज. इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट, त्या इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केटमध्ये प्रायमरी मार्केट म्हणजे स्टॉक एक्सचेंज अँड प्रायमरी मार्केट स्टॉक एक्सचेंज नाहीये, पण सेकंडरी मार्केट इज अ स्टॉक एक्सचेंज. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ह्या सुद्धा कॅपिटल मार्केटच्या अंडर येतात, म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करतं किंवा काय त्या. आणि लॉंग टर्म लोन मार्केट. these three main part comprises of capital market. बघा, फर्स्ट वन इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट, सेकंड वन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मार्केट, अँड थर्ड वन लॉंग टर्म सिक्युरिटी मार्केट. लॉंग टर्म लोन मार्केट, सॉरी इट इज कॉल्ड लोन मार्केट. डिबेंचर्स असतात बघा ते, किंवा लोन दिले जातात मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला, तर हे सगळं कॅपिटल मार्केटमध्ये येतं. इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, प्रायमरी मार्केट अँड सेकंडरी मार्केट. याविषयी डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत सगळं. मनी मार्केट. Money market is a wholesale debt market for low risk and high liquid short term instrument. मनी मार्केट हे सुद्धा होलसेल डेप्ट मार्केट आहे, पण विशेष काय आहे, इट हॅज अ लो रिस्क अँड हायली लिक्विड शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट. Funds are available in this market for period ranging from single day to year. बघा, कॅपिटल मार्केटमध्ये काय आहे, फंड्स आर अवेलेबल रेंजिंग फ्रॉम ओव्हर द इयर. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जिथे इन्व्हेस्टमेंट केले जातात इट इज कॉल्ड कॅपिटल मार्केट. आणि इथे मात्र शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट किंवा मीडियम टर्म इन्स्ट्रुमेंट आहे तिथे. आणि funds are available in this market is for period ranging from a single day up to a year. एका दिवसापासून एका वर्षापर्यंत. This market is dominated mostly by government, banks, financial institutions. म्हणजे या मार्केटवर कोणाचं वर्चस्व आहे तर सरकारचं असतं, बँकांचं असतं किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशनचं असतं. The money market is better known as a place for large institution and government to manage their short term cash needs. म्हणजे मनी मार्केटला काय म्हटलं इथे की मनी मार्केट इज बेटर known as a place for large institution or government to manage their short term needs. म्हणजे सरकारच्या किंवा मोठ्या इन्स्टिट्यूशन म्हणजे इवन बँकांच्या शॉर्ट टर्म नीड्स पूर्ण करणारं मार्केट म्हणजे काय आहे तर मनी मार्केट आहे. However, individual investors have access to the market through variety of different securities. म्हणजे जरी हे गव्हर्नमेंट आणि लार्ज इन्स्टिट्यूशन्सच्या शॉर्ट टर्म नीड्स पूर्ण करणारं मार्केट असलं तरी सुद्धा इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स कॅन ऍक्सेस टू द मार्केट थ्रू different securities, variety of different securities. Money market is a component of financial market for asset involved in short-term borrowing and lending with original maturity for 1 year or shorter time frames. म्हणजे अशा प्रकारे मनी मार्केट हे फायनान्शियल मार्केटचा एक कॉम्पोनंट आहे ज्यामध्ये ऍसेट्स असतात, त्यांची शॉर्ट टर्म मॅच्युरिटी असते किंवा लेंडिंग जे असतं ते शॉर्ट टर्म असतं. ओरिजिनल मॅच्युरिटी ऑफ 1 और शॉर्टर टाइम फ्रेम्स म्हणजे काय, 1 वर्ष किंवा एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्हणून ह्या मार्केटमध्ये लेंडिंग केलं जातं
किंवा इन्व्हेस्टमेंट केल्या जातात. बघा परत एकदा सांगते, मनी मार्केट हे होलसेल डेप्ट मार्केट आहे. इट हॅज लो रिस्क अँड हाय लिक्विडिटी. हे विशेष आहे त्याचं. रिस्क कमी, लिक्विड, हायली लिक्विड, शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहेत. दिस मार्केट इज अवेलेबल फॉर पिरियड रेंजिंग फ्रॉम अ सिंगल डे अप टू इयर. एका दिवसासाठी सुद्धा आणि किंवा एका वर्षापर्यंत. म्हणजे काही बँका असतात बघा, त्यांना कॅश रिझर्व्ह रेशिओ मेंटेन करावा लागतो आणि तो कॅश रिझर्व्ह रेशिओ मेंटेन करण्यासाठी समजा पैसा कमी पडत असेल एखाद्या दिवसासाठी, तर त्यावेळेला त्या बँका काय करतात, तर मनी मार्केटमधनं पैसे उसने घेतात. मनी मार्केट, ट्रेडिंग इन मनी मार्केट involves treasury bills, commercial paper, bankers acceptance, certificate of deposit, federal funds, short-lived. It provides liquidity funding for global financial system. Money market is divided into 4 parts. मुख्य मनी मार्केटचे 4 पार्ट्स आहेत. कॉल मनी मार्केट, कमर्शियल बिल मार्केट, ट्रेजरी बिल मार्केट अँड शॉर्ट टर्म लोन मार्केट. हे 4 पार्ट मनी मार्केटचे होतात. Students, so far we have discussed about organized financial market. Now we will discuss here about unorganized financial market. आता अनऑर्गनाइज्ड फायनान्शियल मार्केट म्हणजे काय? ज्या मार्केटवर कोणाचंही सुपरविजन नसतं, कंट्रोल नसतं. आता कोणाचंही इन द सेन्स आरबीआयचं किंवा सेबीचं कंट्रोल किंवा सुपरविजन नसतं, अशा किंवा गव्हर्नमेंटचं सुपरविजन नसतं. धिस मार्केट इज कॉल्ड अनऑर्गनाइज्ड फायनान्शियल मार्केट. Unorganized financial system comprises of relatively less control. म्हणजे कंट्रोल नसतो, म्हणजे अजिबात कंट्रोल नाही असं नाही. लेस कंट्रोल मनी लेंडर्स, म्हणजे ज्यांच्यावर कमी कंट्रोल असतं, किंवा इंडिजिनियस बँकर. उदाहरणार्थ सांगा, देशी बँका म्हणजे सावकार, चिट फंड्स, निधीज, लँडलॉर्ड्स एटसेट्रा. बघा आपले ह्यांचे काही जणांचे, महिलांचे काही बचत गट असतात. बचत गट म्हणजे बचत गट नव्हे, काहीतरी त्याला एक शब्द आहे, की त्या 10 बायका एकत्र येतात, दर महिन्याला 100 रुपये काढतात, चिठ्ठी काढतात आणि त्या चिठ्ठीतनं ज्याचं नाव येईल त्याला, समजा 10 बायका आहेत तर 100 रुपयाचे 1000 झाले. मग आज चिठ्ठ्या टाकल्या, चिठ्ठ्या टाकल्यानंतर एकाची चिठ्ठी उचलतात, त्यात जिचं नाव असेल तिला हे 1000 रुपये देतात कर्जाऊ म्हणून. तिने मग ते वर्षभर वापरायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्याला पण पुन्हा 100 रुपये, भिशी म्हणतात त्याला आपल्याकडे भिशी. तो चिट फंड आहे. निधीज, लँडलॉर्ड्स, हे दीज आर ऑल अनऑर्गनाइज्ड सेक्टर. दिस पार्ट इज नॉट डायरेक्टली कंट्रोल बाय आरबीआय. आरबीआयचं नियंत्रण नसतं. इट कव्हर्स मेजॉरिटी ऑफ रुरल फायनान्शियल सिस्टम. म्हणजे ग्रामीण भागात हे जास्त प्रमाणात चालतं. हाऊएव्हर दे आर ऑल्सो गव्हर्न बाय रूल्स अँड रेग्युलेशन्स, सो विदिन द ऑर्बिट ऑफ मॉनेटरी अथॉरिटी. म्हणजे ह्याच्यावरही रूल्स रेग्युलेशन असतात, पण मॉनेटरी अथॉरिटीचे काही नियंत्रण आहेत, पण थोडंफार, खूप जास्त नाहीये. इंटरमिडियरीज इन इंडियन फायनान्शियल सिस्टम, म्हणजे भारतीय फायनान्शियल सिस्टम मध्ये मध्यस्थ कोण कोण आहेत आणि हे मध्यस्थ कुठच्या मार्केटमध्ये असतात, त्यांचा रोल काय आहे, याविषयी आपण इथे चर्चा करणार आहोत. पहिला आहे स्टॉक एक्सचेंज. तर स्टॉक एक्सचेंज कुठच्या मार्केटमध्ये? कॅपिटल मार्केटशी रिलेटेड स्टॉक एक्सचेंज आहे. आणि सेकंडरी मार्केट टू सिक्युरिटीज, सेकंडरी मार्केटमध्ये त्यांचा रोल आहे. इन्व्हेस्टमेंट बँकर, या इन्व्हेस्टमेंट बँकर नावावरनच कळतं कॅपिटल मार्केटमध्ये काम करतात, तसंच क्रेडिट मार्केटमध्ये काम करतात. कॉर्पोरेट ऍडवायझरी सर्व्हिसेस, इश्यूड सिक्युरिटीज, हे इन्व्हेस्टमेंट बँकर जे आहेत ते ऍडवायझरी सर्व्हिसेस कॉर्पोरेटला प्रोव्हाइड करतात आणि इश्यूड सिक्युरिटी मध्ये काम करतात. अंडर रायटर्स, हे सुद्धा एक मध्यस्थ आहेत. दे आर वर्किंग इन कॅपिटल मार्केट अँड मनी मार्केट, अनसबस्क्राईब पोर्शन ऑफ द सिक्युरिटीज. म्हणजे ज्या सिक्युरिटीजचं सबस्क्रिप्शन झालं नाही, त्या सिक्युरिटीज सबस्क्राईब करण्याचं काम हे अंडर रायटर करतात. रजिस्टर्ड डिपॉझिटरीज अँड कस्टोडियन, कस्टोडियन हा म्युच्युअल फंडशी रिलेटेड आहे. दे वर्क इन
capital market only issue securities to the investors on behalf of company and handle share transfer activity. कोण हे सगळं करतं? सिक्युरिटी इश्यू करायच्या कंपनीच्या बिहाफने आणि शेअर ट्रान्सफरच्या ऍक्टिव्हिटी हँडल करायचं काम डिपॉझिटरीज, कस्टोडियन आणि रजिस्ट्रार्ड करतात. त्याच्यानंतर प्रायमरी डीलर्स, सॅटेलाइट डीलर्स, they are working in money market making in the government securities. आणि last intermediaries आहेत forex dealer, they work in forex market, ensures exchange in currencies, म्हणजे करन्सी ज्या आहेत त्यांच्या एक्सचेंजशी रिलेटेड काम करतात. लास्ट वन, फायनान्शियल ॲसेट म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक वेगवेगळ्या संकल्पना या फायनान्शियल मार्केटमध्ये आपण बघितल्या असतील. ऑर्गनाइज फायनान्शियल मार्केट, अनऑर्गनाइज फायनान्शियल मार्केट. त्याच्यानंतर आता इथे आपण पाहणार आहोत फायनान्शियल ॲसेट हे काय आहे. इन एनी फायनान्शियल ट्रान्झॅक्शन देअर शुड बी क्रिएशन ऑफ फायनान्शियल ॲसेट. कोणतंही तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन केलात तर फायनान्शियल ॲसेट तयार होतं. It is the basis product of every financial system. It is the one which is used for further production and consumption of goods for earning income. फायनान्शियल ॲसेट कशाला म्हणतात? विच इज यूज फॉर फर्दर प्रोडक्शन, म्हणजे जे आपण प्रोडक्शन, कन्झम्पशन ऑफ गुड्स आणि अर्निंग इन्कम साठी जे ॲसेट वापरतो त्याला फायनान्शियल ॲसेट असं म्हणतात. फायनान्शियल ॲसेट्स आर क्लासिफाईड इनटू टू पार्ट्स. मार्केटेबल ॲसेट्स, आता इट इज द वन विच कॅन बी इझिली ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर विदाउट मच ऑब्स्टॅकल्स. इट इन्क्लूड्स, आता हे फायनान्शियल ॲसेट म्हणजे काय? शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, ज्या आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज ट्रान्सफर करू शकतो. इट इज कॉल्ड मार्केटेबल ॲसेट. बघा परत एकदा सांगते, फायनान्शियल ॲसेट विच इज यूज फॉर फर्दर प्रोडक्शन, पुन्हा प्रोडक्शनसाठी वापरलं जातं त्याला आपण फायनान्शियल, फर्दर प्रोडक्शनसाठी जे वापरलं जातं त्याला आपण फायनान्शियल ॲसेट असं म्हणतो. मार्केटेबल फायनान्शियल ॲसेट म्हणजे काय? ज्या सहज ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन विदाउट एनी ऑब्स्टॅकल्स, जसं की शेअर्स, डिबेंचर्स, दीज आर मार्केटेबल फायनान्शियल ॲसेट. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. नॉन मार्केटेबल securities, आता नॉन मार्केटेबल सिक्युरिटीज काय? इफ द ॲसेट कॅनॉट बी ट्रान्सफर इझिली देन इट इज कवर्ड अंडर दिस पार्ट. म्हणजे जे ॲसेट आपण सहज ट्रान्सफर करू शकत नाही ते यामध्ये येतात. इट इन्क्लूड्स इन्शुरन्स पॉलिसी, आपण इन्शुरन्स पॉलिसी काढली तर मार्केटेबल आहे का? नाही. तसंच नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पेन्शन, अर्न, bank deposit, etc. So students, today we have discussed about organized financial market, unorganized financial market. Organized financial market comprises of financial institution, banking system, cooperative system, financial instrument, etc. It can be further divided as capital market and money market. Capital market is a market where long-term securities are traded, and money market is a market for short-term securities. Long-term securities, it means that the securities comprises for over the year. एका वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या सिक्युरिटी इट इज कॉल्ड लॉंग टर्म सिक्युरिटीज, आणि एक दिवसापासून एका वर्षापर्यंतच्या सिक्युरिटीज इट इज कॉल्ड शॉर्ट टर्म सिक्युरिटीज. Unorganized sector means where rules and regulations are not set up for this sector. No control or supervision by SEBI or RBI, such as indigenous banker, cheat funds, landlords, etc. We have also discussed about financial asset. Financial asset can be divided into two parts: marketable asset and non-marketable securities.
मार्केटेबल ॲसेट म्हणजे काय, विच कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन इझिली, इट इज कॉल्ड मार्केटेबल ॲसेट. त्याच्या विरुद्ध विच कॅनॉट बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, इट इज कॉल्ड नॉन मार्केटेबल सिक्युरिटीज. ऑर फॉर एक्झाम्पल इन्शुरन्स पॉलिसी. इन्शुरन्स पॉलिसी एकाच माणसाच्या नावावर काढली असेल, इट कॅनॉट बी ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन. So student, thank you for today. Happy learning to you. We will meet again. Good day.